नंतर मोठी बातमी आपल्यापर्यंत येते ती पाहूया। मुंबईत महापौर पदासाठी काँग्रेस उमेदवार देणार असल्याचं मुंबईत काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी जाहीर केलं। पण आता यावरनं काँग्रेसमध्ये पुन्हा मतभेद आहेत। आपला उमेदवार द्यायचा की नाही यावरनं मुंबई काँग्रेसमध्ये मतभेद आहे। महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ जवळ आलेली असताना काँग्रेस आता नेमकी काय भूमिका घेते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। मुंबई काँग्रेसमध्ये महापौर पदाचा उमेदवार देण्यावरनं आता मतभेद झाल्याचं चित्र आहे। संजय निरुपम यांनी महापौर पदासाठी उमेदवार देणार असल्याचं याआधीच जाहीर केलं होतं। पण आता या महत्त्वाच्या मुद्द्यावरनं काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा मतभेद निर्माण झाल्याचं समोर येत आहे। अधिक माहिती या संदर्भातली जाणून घेऊया। रिपोर्टर सोनाली शिंदे आपल्यासोबत आहे फोन लाईनवरनं। सोनाली, काय नेमकी माहिती आहे? पण हे जर पाहिलं, काँग्रेसचे वाद जर पाहिले आपण, तर निवडणुकीच्या आधीपासून ते आतापर्यंत सुरू आहेत। कुठेतरी संजय निरुपम यांच्या प्रत्येक निर्णयाला विरोध होताना आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी हा निर्णय आहे महापौर पदाचा उमेदवार देण्याबद्दलचा, याला सुद्धा काँग्रेसचा अंतर्गत विरोध असल्याचं त्यांचे जे नेते आहेत ते खाजगीत माध्यमांशी बोलताना सांगता आहेत। पण याबद्दल जेव्हा संजय निरुपमांशी बोललो तर त्यांचं म्हणणं आहे की राष्ट्रवादी आणि सपाचा पाठिंबा घेऊन आम्ही हा उमेदवार देतोय आहोत आणि हा माझा निर्णय, केवळ हा माझा निर्णय नाहीये, तर याबद्दल जेव्हा मी दिल्लीत गेलो होतो पक्षश्रेष्ठींशी याच्याबद्दल चर्चा झाली, त्यानंतरच हा निर्णय झालेला आहे। त्यामुळे आमचे जे कोणी नेते विरोध करत आहेत, जे उघडपणे विरोध करत नाही आहेत, ते उगाच विरोधाला विरोध म्हणून करत आहेत, कारण त्यांनाही माहिती आहे की हा निर्णय पक्षश्रेष्ठींशी बोलून झालेला आहे। त्यामुळे कुठेतरी काँग्रेसचा अंतर्गत वाद हा खरंच वाद आहे की वाद असल्याचं दाखवलं जातं, याबद्दल प्रश्नचिन्ह आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे काँग्रेसने जरी महापौर पदाचा उमेदवार दिला तरी सुद्धा जी स्पर्धा आहे समोर भाजप आणि सेनाची, जी काही गणितं जुळतील, त्या गणितांच्या समोर सुद्धा ह्या उमेदवाराला किती मतं मिळतील हे सुद्धा पाहण्यासारखं राहील। बिलकुल सोनाली, थँक्यू सविस्तर माहिती दिल्याबद्दल।